कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अनधिकृत इमारती विरोधात हायकोर्टाने जेव्हा इमारती पाडण्याचे आदेश दिले त्यानंतर हायकोर्टात जाण्यासाठी खोटे दस्तावेज तयार करणाऱ्या टोळीने प्रत्येक इमारतीतील रहिवाशांकडून 2.5 लाख रुपयांची रक्कम गोळा केली आहे। ही रक्कम जवळपास 1.5 कोटी रुपये जमा झाली आहे। 65 इमारतींना तोडण्याच्या आदेशानंतर देखील या रहिवाशांकडून 2.5 लाख रुपये घेतले आहेत। त्यामुळे एकीकडे इमारती अनधिकृत घोषित केल्यानंतर देखील त्यांची पुन्हा एकदा फसवणूक सुरूच आहे। याबाबत पोलीस यंत्रणा काही करणार का असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहेत। डोंबिवलीतील एका बैठकीदरम्यान आज याचिकाकर्ते संदीप पाटील, ॲडव्होकेट निलेश जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, वैशाली दरेकर यांच्यासह 65 इमारतीमधील नागरिक बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। संदीप पाटील यांनी नागरिकांना संबोधित करताना घरे वाचवण्यासाठी काय काय पर्याय करता येतील याबाबत चर्चा झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी देखील या प्रकरणात आता काय केलं पाहिजे याबाबत रहिवाशांना मार्गदर्शन केले। मात्र या दरम्यान दीपेश म्हात्रे यांनी एक धक्कादायक खुलासा केला। दीपेश म्हात्रे यांनी सांगितले की न्यायालयात दाद मागण्यासाठी संबंधित बिल्डराने प्रत्येक इमारतीतील रहिवाशांकडून प्रत्येकी 2.5 लाख रुपये गोळा केले। हे पैसे हायकोर्टाच्या आदेशानंतर न्यायालयीन लढा लढण्याच्या नावाखाली गोळा करण्यात आले। एवढेच नाही तर म्हात्रे यांनी अशी माहिती दिली की बोगस कागदपत्र तयार करणाऱ्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल होणार आहे। डोंबिवलीतील 4 पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 2,500 नागरिकांकडून ही तक्रार दाखल करण्यात येणार आहे। आज बैठकीसाठी सर्व पक्षांना आवाहन केले होते, मात्र सत्ताधारी पक्षातले कोणीही इथे फिरकले नाही याची खंत व्यक्त केली। मुंबई कोंपागोल्याच्या धर्तीवर सरकारने आणि KDMCने रिलीफ पिटिशन दाखल करावी अशी मागणी देखील केली आहे। आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या 65 इमारती आहेत यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं 2.5 लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडनंच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ 1.5 कोटी रुपये या लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले। म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे। आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे, त्याच्याबरोबर अजून लोकांची फसवणूक करतायत। किती मोठी गोष्ट आहे ही। सरकारने आणि पोलीस यंत्रणेने याच्यात लक्ष घालावं आणि या आरोपींना जेलमध्ये टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे। त्याचं कारणच असं आहे की मी ज्या उद्देशाने पिटिशन दाखल केलेली होती त्याचा पर्पज सॉल्व्ह झालेला नाहीये। पुन्हा ही सर्वसामान्य जनता रस्त्यावरती येणार आहे, म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे आणि मेन कल्प्रिट जे आहेत त्यांना त्याची सजा झाली पाहिजे, त्यांच्याकडनं कंपेन्सेशन मिळणार पाहिजे, म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात गेला पाहिजे। सुप्रीम कोर्टामध्ये असाच एक निर्णय झालेला होता ट्विन्स बिल्डिंग बद्दल। त्या जे लोक बाधित झाले त्या लोकांना त्या बिल्डरला व्याजासह कंपेन्सेशन द्यावं लागलं, तर त्यासाठी या लोकांनी सर्वांनी सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।